टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। झडपी पंचायत समित्या महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची ही शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। दुबार मतदार याद्यांच्या गठ्ठाच दाखवला। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयात जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर। संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागणार। शरद पवार यांचं हे भाष्य। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज। बनावट नंबरवरून OTP मिळवला। माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा डाव ठाकरेंचा आरोप। 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या। राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी। यादीतील दुबार नावांवरती स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश। मी आणि राज एकत्र आलोय महाराष्ट्रासाठी। मराठी माणसासाठी तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास। तर येत्या काळात ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार। तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनी देखील मतचोरी झाल्याचं मान्य केलंय। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना हे आव्हान। देश अखंड राहू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न। वेगवेगळ्या पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवला जातोय। विरोधकांच्या मोर्चावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही टीका। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मुक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका। तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात। भाजपनं मुक आंदोलनच करावं, बडबड करू नये। शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाविरोधात आणि भाजपच्या मुक आंदोलनाविरोधात गुन्हा दाखल होणार। तर परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याचा आयोजकांवर ठपका। सूत्रांची माहिती। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये SIT करणार तपास। महिला IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये SIT स्थापन। तात्काळ तपास सुरू करण्याचे दिले आदेश। सारखं फुकट कशाला हवं? कर्जमाफीच्या मागणीवर अजित पवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। अजितदादांच्या वक्तव्याचा शेतकरी चुनचुन के बदला घेतील। वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफीला अजित पवार यांचं समर्थन। मात्र कर्जमाफी करताना निकष ठरायला हवे। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे होणार अध्यक्ष। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज दाखल केलेला। धाराशिवच्या केशे गावामध्ये भरदिवसा टपरी चालकावर कुऱ्हाडीचा घाव। हत्येचा थरार CCTVत कैद। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। तळोजामध्ये 70 वर्ष नराधमाकडून 10 वर्ष मुलीवर मद्य पाजून लैंगिक अत्याचार। आईनेच पैशांसाठी मुलीला अनोळखी व्यक्तीकडे पाठवल्याचं समोर। दोघांना पोलीस कोठडी। हिंद केसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून बोललं जाते। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या वडिलांचा आरोप। कुख्यात गँगला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी काल सिकंदरला पंजाब पोलिसांकडून अटक। माझा आणि रुपाली चाकणकरांचा काही संबंध नाही। रुपाली पाटलांच्या बहिणीनं मला मारहाण केली। न्यायासाठी राज्य महिला आयोगाकडे जाईन। माधवी खंडाळकर यांचा इशारा। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा। पंढरपूरमध्ये मंदिर संस्थांकडून भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी पूर्ण। स्क्रीनद्वारे मुखदर्शनाची सुविधा। महाराष्ट्र पोलीस दलात ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।